बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी, भाग पहिला. 1997चा जून उजाळताच मृगानं जोरानं गळायला झोडपायला सुरुवात केली. बोरमळा, गोमाई, सुसरी, तापी काठ अख्खा परिसर झोडपला जाऊ लागला. रघुचं डीएडचं दुसरं वर्ष. कॉलेज उघडायच्या पहिल्याच दिवशी जायचं ठरल्यानं तो रेल्वेनं जायला निघाला. नंदुरबारहून जळगाव व तिथून गाडी बदलत नागपूरला. जळगावला असोद्याचा किरण, साखरीचा दीपक भांबरे, पारोळ्याचा युवराज पाटील असे सारेच जमणार होते. तसं सुट्टी लागायच्या वेळी परततानाच ठरलं होतं. बहुतेक असोद्याच्या किरणच्या दोन्ही बहिणीही. रघुजवळ बाजरी, गहूचं दळलेलं पीठ, तांदूळ, डाळी, धान्य व बरंचसं सामान उज्ज्वला युरियाच्या पोतात भरलेलं. दुसऱ्या एका थैलीत कपडे व पुस्तकं. भर पावसात पोती ओली होणार नाहीत अशा बेतानं त्यानं नंदुरबारहून रेल्वे पकडली. जनरलच्या डब्यात बरीच गर्दी. गोनी सीट खाली ठेवत कशीबशी जागा त्यास मिळाली. सीटवर बसताच विचारचक्र सुरू झाला. 1-2 महिन्यांनी आपला लहान भाऊ विनोद ही नागपूरलाच येणार डीएडच्या पहिल्या वर्षासाठी. मग आपल्या तात्याची कुतरओढ सुरू होईल. शेतीच्या कामात तात्याची फार दैना होणार. आपला एक पाय ताणत तात्या बैल, म्हशी, रान सार एकाकी किल्ला लढवत सांभाळणार. लहानपणीच तात्यांच्या एका पायाला पोलिओनं ग्रासलं. तोच शाप जणू अनुवंशिकतेनं आपल्या लहान भावासी. विनोद ही 2-3 वर्षांचा असतानाच तात्यागतच पोलिओचा शिकार. अगदी तात्यागतच डाव्या पायानं अधू. तात्यासारखीच तुर्की उसंड्या मारत चाल. आई जाऊन आपल्या लहानपणीच सारा भार तात्यावर. आत्ताशी आपण हाताशी आलो तो व डीएडसाठी नागपूरला. एवढ्या दूर यावं लागतंय नागपूरला. गाडीनं वेगाची झोड उठवली तशी पावसानंही आपली टिपरी उठवली. स्टेशनामागून स्टेशनं मागे पडू लागली. स्टेशनागणिक गलका उठत प्रवासी बदलू लागले. बुराई, पांझरा ओलांडत गाडी गिरणा ओलांडू लागली. तसं मृगाच्या पावसानं धुवून काढलेलं जळगाव नजरेत आलं. रघुनं आपलं सामान घेत उतरायची घाई केली. सामान फलाटावर एका बाकड्यावर ठेवतो किरण युवराज दीपक दिसतोय का शोधू लागला. पण त्यास कुणीच नजरेत पडेना. एव्हाना 7 वाजायला आलेले. पाऊस आपला जोर वाढवतच होता. रघुनं कुणीच आलेलं नाही तोवर थोडंफार पोटात टाकूया असा विचार करत तो बगलेत कपड्याची बॅग अडकवत व उज्ज्वला युरियाची हिरवट पिवळी पोती डोक्यावर घेत स्टेशनाबाहेर आला. स्वस्तात थोडंफार चावमाऊ केलं. भरपेट पाणी प्याला. आता केव्हाही पोचलो तरी चिंता नाही असा विचार करत तो आपलं सामान घेत फलाटावर आधीच्याच बाकड्याजवळ आला. आता तिथं त्याच्या पोतीगतच उज्ज्वला युरियाची पोती होती. त्यानं अंतर ठेवत तिथं आपली पोती ठेवली व तो समोर पाहणार तोच त्यास सावी सानप दिसली. तो थरथरला. तो सामान ठेवत बाजूला झाला. तशी तीही बाजूला झाली. थांबावं की दुसरीकडे निघावं म्हणून रघुची चलबिचल झाली. सानप व तो एकाच राष्ट्रीय अध्यापक विद्यालयात. गेल्या वर्षभरात सावी सानप व तोही एकमेकाशी कधीच चकार शब्दानं बोलले नव्हते कॉलेजात. एकच प्रसंग अपवाद म्हणून रघुनं ठेवली आपली गोणी उचलली व तो रिकाम्या बाकड्याकडे निघाला. बऱ्याच अंतरावर त्याला खाली बाकडा दिसला. त्यानं पोथी त्यावर ठेवली. सुटलो एकदाचा. आपण नाहक तिच्याजवळ चाललो गेलो होतो म्हणत त्यानं तिकडं नजर टाकली. अंतर बरंच होतं. त्याची नजर गेली तर तीही त्याच्याकडेच पाहत होती. त्यानं बाकड्यावर बसत मान फिरवली. कॉलेजला वर्गात एकदा आपण सारखाच पाठ आल्यानं पाठ टाचणीची वही मागितली होती. तर या 1.5 शहाणीनं होकार नकार न देता आपणा धुतकारलं होतं.
तेव्हापासून आपण हिच्याकडे कधीच ढुंकूनही पाहिलं नाही. तशीही असोदेकर बहिणीला सोडलं तर कुणाशीच बोलत नाही. हिचं विश्व फक्त असोदेकर बहिणीच. बेंचवर बसतानाही तृप्ती असोदेकर व अवनी असोदेकरच्या मध्येच बसणार. कुठेही त्यांच्या मागेच, पण वर्गात हुशार. एरवी कधीच कुणाशी न बोलणारी पाठ मात्र अतिशय सुंदर घेते. हिचं पाठटाचन ही अगदी मोत्यागत सुंदर व अचूक, म्हणून साऱ्या प्राध्यापकांचीही आवडती. 8 वाजायला आले तशी सावी सांडपाची चुळबुळ वाढली. ती बहुतेक असोदेकर बहिणीचीच वाट पाहत असणार, कारण हिलाही आपणास किरण, युवराज, दीपकनं सांगितलं तसंच असोदेकरांनी सांगितलं असावं. ही त्यामुळे पहिल्याच दिवशी जायचं म्हणून आली आहे, पण पावसानं ना असोदेकर आल्या ना आपले मित्र. गाडी सुटायला थोडाच अवधी राहिला तशी सावीची चुळबुळ अधिकच वाढली. ती सारखी स्टेशनात येणाऱ्या रस्त्यानं पाहत होती. मुंबईकडून येणाऱ्या गाडीची उद्घोषणा झाली. रघुनं आपलं सामान उचलत फलाटावरच्या कडेला आणलं. तशी सावीही सामान उचलत उचलत त्याच्याजवळ आली. थोडं अंतर ठेवत तिनंही सामान ठेवलं. गर्दी बरीच. पावसाला खंड नाही. गाडी आली तशी झुंबड उडाली. जनरलच्या डब्याजवळ तोहबा गर्दी. सावीनं आता थेट रघुच्या मागे सामान घेत जागा धरलेली. रघु गर्दी झिडकारत डब्यात घुसला. शक्य होईल तितक्या पटापट नजर फिरवत त्यानं कशीबशी एक जागा बळकावली व पोती त्यावर ठेवत बॅग वर ठेवली. त्याची नजर सावीवर गेली. क्षणाचाही विलंब न करता तो दारापाशी गेला व तिच्या डोक्यावर झुलणारी जड पोती त्यानं गर्दीतून जोरात वरचेवर घेतली. ती तर पुरती रडकुंडीला आलेली. पोती रघुनं घेताच ती धक्का देत वर चढली व रघु मागोमाग डब्यात आली. रघुनं सीट खाली तिची व स्वतःची पोती सरकवली. नजरेनंच इशारा करत त्यानं तिला बसायला खुणावलं. सावीनं महत्प्रयासानं मनातला कोलाहल दाबला. ती मनातल्या मनात तृप्ती व अवनी शिव्यांची लाखोली वाहू लागली. यांना यायचं नव्हतं तर आधीच पत्रानं कळवलं असतं तर आपणही आलो नसतो ना आज. आता रात्रीचा प्रवास करायचा, रूमवर कसं जायचं? त्यासरशी तिच्या पोटात गड्डा आला. ती आपणास जागा देत दूर उभ्या रघुकडे पाहू लागली. आपण गाडी येण्याआधी बरं केलं याच्या जवळ आलो, नाहीतर आपणास गाडी चढणंही मुश्किल होतं व जागा भेटणं तर शक्यच नव्हतं. 9च्या सुमारास गाडीनं शिटी देत स्टेशन सोडलं. बाहेर किर्र अंधार पण पाऊस जोराचा. डब्यात मंद पिवळा प्रकाश. डब्यात वडे, खमण, भजे यांचा तेलकट वास व विक्रेत्यांचा तसाच कर्कश आवाज. खिडकीजवळची एकटी सीट मिळालेली. बाजूच्या सीटवर जागा मिळाली असती तर रघुलाही बसता आलं असतं. आपणास जागा देत तो उभा आहे याचं तिलाच कसंच वाटलं. 11 वाजे पावे तो गोंगाट कमी होऊ लागला. पोटात काही ना काही ढकलत जो तो पेंगण्याच्या तयारीत. सावीनं असोदेकर बहिणीची वाट पाहण्याच्या नादात काहीच खाल्लं नव्हतं. रघुसमोर काही घेऊन खाणं तिला प्रशस्त वाटलं नाही. कुठंतरी स्टेशन आलं होतं व बरीच गर्दी चढली. 4-5 टार्गट पोरं सावीच्या सीटजवळ रेंगाळली. मागून येणारे प्रवासी त्यांना पुढे सरकायला सांगत होते, पण ते उद्दामपणा दाखवत त्यांनाच पुढे करत होते. रघु सरकत सरकत पुढेच जात होता. सावी अंग चुरून बसली. तोच तिला त्या पोरांचे हावभाव बोलणं खटकू लागला. ते अधिकच जवळ सरकत आहेत पाहताच सावी उभी राहिली व तिनं रघुला जवळ बोलावलं. रघु येताच पोरं वरमली. बस इथं. सावी पोरांकडे रागानं पाहत रघुला बोलली. नाही, बस तू. राहतो मी इथं उभा. स्टेशन आलं की पुढच्या डब्यातल्या आपल्या 8-10 जणांना याच डब्यात बोलावतो. रघु पोरांकडे पाहत मुद्दाम बोलला. अरे तोवर बस, हो आपण ॲडजस्ट, म्हणत सावी अंग चुरून जागा देत म्हणाली. पोरांनी रघुचं बोलणं ऐकताच एक एक करत पुढे निघून गेले. पोरं निघून जाताच रघु उभा राहिला. अरे बस ना, नाहीतर मीही उभी राहते, म्हणत सावी उठू लागली. नको नको तू बस, म्हणत रघु बसला. चव्हाण, त्या तृप्ती व अवनी असोदेकरांनी मला सुट्टी लागायच्या वेळेस कॉलेज उघडायच्या दिवशी सारे येऊ म्हणून सांगितलं होतं.
म्हणून मी सोडायला आलेल्या भाऊला लगेच गावी पाठवलं आणि ते आल्याच नाहीत. बरं झालं तू आहेस, नाहीतर माझे किती हाल झाले असते. एका दमात सावी बोलली. पाऊस असल्यानं बहुतेक आले नसतील असोदेकर भाऊ बहीण. रघु धडधडणाऱ्या छातीनं बोलला. त्यांची वाट पाहण्यात मी काही खाल्लंही नाही आहे. अगं मग या फेरीवाल्याकडून काहीतरी घेतलं असतं ना. रघु काळजीनं बोलला व तो उठत कोणी फेरीवाला दिसतोय का पाहू लागला. नको आता काहीच जाणार नाही. हवा तर चहा घेते. पुढच्या स्टेशनावर चहावाला आला. रघुनं 2 चहा घेतले. पैसे 3च दिले. रघु मी देतो म्हणून बोलला, पण ते बोलताना तो खिसा पाहत होता. सावीनं देताच त्याला सुटल्यासारखं वाटलं. गाडी धावते आपल्या वेगानं. कपातला इलुसा चहा पण जणू तो संपत नाही व गाडीचा वेगही मंदावतो जणू. गाडी बाहेर पडणाऱ्या मृगसरी मनात भुरभुरत आहेत जणू, पण तसली जाणीव नाहीच. आत खोल खोल दडलेली सुप्त अलवार भावना. हा वारा, या मृगसरी, हा प्रवास अन हा न संपणारा चहा. सावीच्या बटा भुरभुरत आहेत. श्वास जोरात. चहा संपला पण कप तसेच हातात. चव्हाण, गाव कोणतं तुझं? खेतिया नाव ऐकलंय का? त्याच परिसरात आहे माझं गाव, गोमाई काठावर. रघु अंग चोरत कसा बसा बसत म्हणाला. माझं गालनपूर. चव्हाण विचारेल म्हणून वाट पाहत असली सावीच न राहून बोलली. रघुनं तिच्याकडे पाहिलं. पिवळ्या प्रकाशात ती अधिकच सोन्यासारखी दिसत होती. तिच्या बटा उडत त्याच्या अगदी जवळ येत होत्या. श्वासही तसेच. बाहेरचा मृदगंध अधिक जोमानं दरवळत होता. आपण असं बसणं योग्य नाही म्हणून तो उठणार तोच. घरी कोण कोण आहेत? वडील, एक भाऊ बस. आई वारली. रघु तसाच बसून राहिला. रघुला विचारणं काय, पण बोलणं सुधरत नव्हतं. सावी, मी इथंच उभा राहतो, म्हणजे तुलाही व्यवस्थित बसता येईल. रघु अडखळत म्हणाला. सावीला वाटलं हाही आपल्याला घरी कोण हेच विचारेल म्हणून ती अधीरतेनं, मलाही आई वडील नाहीत, मामी आहे म्हणाली व जीभ चावली. तोवर रघु उभा राहिला, त्याच सीटला खेटून. सावीनं खिडकीस डोकं टेकलं व ती डोळे मिटू लागली. अकोला, वर्धा, एक एक जिल्हा मागे अंधारात जात होता. रघु आता तिच्याकडे पाहत होता, डोळे मिटलेले. बटा आता सैल व खोडकर होत मस्त गालावर भुरभुरत होत्या. झोपेतही मात्र तिच्या चेहऱ्यावर चिंता विलसत होती. आपण तिलाही विचारायला हवं होतं, पण आपणास मागच्या टाचन न देण्याचा राग की काय बोलावं हेच सुचत नव्हतं. रघुला उभ्या उभ्या डुलकी आली. 4च्या सुमारास गाडी नागपूरला पोचली. प्रवाशांची कुजबूज वाढली. सावी मात्र गाढ झोपेत. रघु तिला उठवण्यासाठी जवळ गेला. तो तिला हात लावून उठवणार, तो दचकला व मागे सरला. सावळे, नागपूर आलं, उठ, एवढंच तो बोलला. सावी दचकून उठली. तिने आपले केस व्यवस्थित केले. दोघांनी आपापल्या पोत्या घेतल्या. स्टेशनात पाऊस असला तरी बरीच गर्दी होती. त्यानं फलाटावर बाकड्यात पोती ठेवली. तितक्यात मागून सावी आली व तिनंही आपली पोती ठेवली. मी रिक्षा पाहतो, पण तुला कुठे जायचं आहे? खानदेश बंगल्यावरच. यावर्षी असोदेकरांच्या रूमवरच राहायचं आहे मला. तसं सुट्टी आधीच तृप्तीशी बोलणं झालं आहे माझं, सावी बोलली. रघुला एकदम धक्का बसला, कारण मागच्या वर्षी सावी सिनियर मुलींसोबत दुसरीकडे राहायची एवढं त्याला माहीत होतं. पण त्या मुली रूम सोडून गेल्या म्हणून ही खानदेश बंगल्यावर येते म्हणून मनात त्याला कुठेतरी आत खोल खोल आनंदही झाला. मग तर एकच रिक्षा करतो, सोबत जाता येईल. चव्हाण, मी सांगते, तृप्ती व अवनी आधी आल्या नसतीलच रूमवर. मग एवढ्या पहाटे जाऊन किल्लीसाठी मावशीला कसं उठवायचं? त्यापेक्षा थोडं उजाडल्यावर जाऊ ना, सावी बोलली.
पण मग तो पावे तो उठत थांबायचं. वेड्यागत रघूनं वेडपट सवाल केला. सावीनं त्याच्याकडे पाहिलं. इथंच थांबू थोडं. रघु नाईलाजानं फलाटावर बाकड्यावर बसला. तोवर सावीनं नळ स्टँडवर जात तोंडावर पाणी मारलं. नंतर रघुनंही तिचंच अनुकरण केलं. चहा घ्यायचा का? सावीनं प्रश्नार्थक विचारलं. रघुनं फेरीवाल्यास हाक मारत 2 चहा घेतले. चहाच्या विरहत जाणाऱ्या वाफेत फलाटावरील प्रवाशांची गर्दी विरहत गेली. जणू कोणीच नाही. ना गाडी, ना प्रवासी, ना पाऊस, ना कोणी. फक्त आपलं सामान आणि हा रघु चव्हाण. अन घोटला जाणारा चहा. रघु मात्र चहा पीत वेगळ्याच विचारात. गणपत पाटील व माधव पाटील हे मूळचे जळगावमधील असोद्याचेच. माधव पाटील पोस्टात मोठ्या पदावर नोकरीस, तर गणपत पाटलांची मोठी खानावळ. दोन्ही भावांनी अगदी मिरर प्लॅननं दोन्ही वाडे बांधले. मध्ये चौक व यू आकारात खाली खोल्या काढल्या, तर वरच्या मजल्यावर स्वतःसाठी राहायला सोय. गणपत पाटलांनी खाली बाकी रूम व एका भागात खानावळ काढली. खानदेशातून डीएडला येणारी पोरं यांच्याच वाड्यात भाड्यानं राहत व बरीच यांच्याच खानावळीत जेवत. किरण तृप्ती यांच्या भावबंदकीतलेच असल्यानं तेही आपसूक इथेच आले. माधव पाटलांच्या वाड्यातल्या खोल्या ह्या मुलींना दिल्या जात, तर गणपत पाटलांकडे खानावळ असल्यानं तिथल्या खोल्या मुलांना दिल्या जात. बाहेरचे बरेच नोकरदार व कामगार ही खानावळीत येत. तृप्ती व अवनीच्या खोलीवर आता सावीही येते म्हणून रघुला मनात आनंदाची एक लकेर उठत होती. थोडं उजाडताच दोन्ही एकाच रिक्षेनं खानदेश बंगल्यावर आले. दोघांनी आपापलं सामान घेत सावी माधव पाटलांच्या वाड्यात, तर रघु गणपत पाटलांच्या वाड्यात घुसले. पारोळ्याचा युवराज रूमवर आधीच आलेला. युवराज, तू केव्हा आलास? सामान ठेवत हुश करत रघु विचारता झाला. रघु, पारोळ्यात गावी खूप पाऊस होता म्हणून मी ठरल्या दिवसाच्या 1 दिवस आधीच येऊन गेलो. पण दीपक, किरण व तू सोबत येणार होतेत ना? मग? मलाच माहीत नाही. जळगावहून मी एकटा आलो. रघु बोलला व पोतीतलं पीठ खराब होऊ नये म्हणून त्यानं पोतीची दोरी सोडत पोतीचं वरचं तोंड मोकळं केलं. रघु मात्र फारसा झोपला नव्हताच म्हणून तो खाली टाकल्या युवराजच्या गादीवर आडवा झाला. युवराज उठला व ब्रश करायला लागला. तो आंघोळ करत नाही तोवर तर रघु घोरायला लागला. युवराजनं त्यास हाक मारली, पण रघु गाढ झोपेत. युवराजनं त्याची सोडलेली पोती पाहिली. वरची पिठाची पिशवी बाहेर काढली. त्याखाली एक आडवा डबा. डबाखाली 2 डायऱ्या. डायऱ्या बाहेर घेत त्यानं डबा उघडला. तुपाचा वास आला. आत पिठीचे लाडू. शुद्ध गावरान तूप असावं. युवराज हसला. त्यानं 2 लाडू चेपले. हसतच त्यानं डबा आपल्या पेटीत ठेवला. तो डायरी चाळू लागला. डायरी 96 सालची LICची होती. तशीच दुसरी 97 सालची. पहिल्याच पानावर नाव होतं सावी सानप. युवराज चक्रावला. तो डायरी पुढे चाळू लागला. जानेवारी ते जून कोरी आणि मग लिहिलेलं. ती सावीची दैनंदिनी होती, बहुतेक कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनची. एका पानावर 2 दिवस. त्या दिवसाच्या ठराविक घडामोडी तो भराभर वाचू लागला, जणू सावीचा अंतरंगच. रघुनं चुळबुळ केली झोपेतच. तसं युवराजने डायरी लपवली, पण रघु झोपेतच होता. युवराजनं दुसरी डायरी घेतली. अचानक 10 जून 97, कालची तारीख. तेच पान निघालं. दुपारनंतर जळगावला पोचले. भाऊबाजीनं शेताचं बियाणं घेतलं. त्यासोबत जळगावात फिरले. युवराज भराभर पुढे सरकला. स्टेशनवर कॉलेजमधला रघु चव्हाण दिसला आणि जीव भांड्यात पडला. तोच रघु चव्हाण ज्यानं मागच्या वर्षी पाठटाचन मागितलं होतं माझ्याकडे. आपण देणार तोवर समोरून असोदेकर येताना दिसल्या. आपण घाबरलो आणि काहीच न बोलता सरळ चालायला लागलो.
बिचाऱ्यास काय वाटलं असेल. रघुनं गाडीत चढताना आपली पोती घेतली व स्वतःची जागाही दिली. आहा, एक सीट. तो बसलेला. गाडी धावते. धक धक धडधड. पाऊस भुरभुरतोय. तो चहा. 10 वाजायला आले आणि रघु उठला. आळोखे देत त्यानं कूस बदलली. युवराजनं दोन्ही डायऱ्या आपल्या पेटीत ठेवल्या. पण काय ठाऊक त्याला काय वाटलं, त्यानं लाडवाचा डबा काढून पुन्हा पोतीत ठेवला. रघु, उठ, कॉलेजला जायचं ना, त्यानं आवाज दिला. रघु भांबावून उठला. युवा, लवकर उठवायचं ना. प्रवासातील रात्रीच्या जागरणानं जागच आली नाही बघ, म्हणत रघु तयारी करण्यासाठी घाईत बाथरूमला पळाला. आज खालच्या खानावळीतच जेवण करू. आता कोण स्वयंपाक करतंय. अंघोळ करून परतलेल्या रघुस युवराज तयारी करत म्हणाला. युवराज व तो सायकली काढताना त्यांना असोदेकर भावंडने येताना दिसली. काय रे किरण, काल जळगावला किती वाट पाहिली मी. रघु सायकल काढून फडकं मारत म्हणाला. काल ओढा उतरूच देईना, त्यामुळे 9ची गाडी थोडक्यात हुकली. मग तृप्ती, अवनी सारे पहाटेच्या गाडीने येतोय. तुम्ही चला कॉलेजला, तोवर येतो मी आंघोळ करून, किरण म्हणाला. रस्त्यात सावी सावळीची सायकल त्याच्या सायकलीच्याच पुढे काही अंतरावर होती. रघु, काल तू एकटा आलास का जळगावहून. पॅन्डल धीमा करत युवराज रघुस विचारू लागला. हो का. नाही, मला वाटलं की ही पुढे चालणारी सावळीही आली की काय तुझ्यासोबत. युवराज. रघुनं धडधडत्या छातीनं त्याकडे पाहिलं. काय माहीत, बहुतेक तीही असेल त्याच गाडीत, दुसऱ्या डब्यात. रघु सावध होत बोलला व त्यानं सायकल पुढे दामटली. युवराज मनात हसला. रघुला युवराज आगाऊ आहे हे माहीत होतं, म्हणून त्यानं मोघम उत्तर दिलं. कॉलेजात सायकल लावताना सावी त्याला इशारा करत काहीतरी सांगत होती, पण हा युवराज सोबत म्हणून रघु बावरला. युवराज, तू चल, मी बाहेरून पेन आणतो जरा स्टोवर्सवरून, म्हणत रघु माघारला. युवराज सरळ पुढे गेल्यावर रेंगाळणाऱ्या सावीजवळ तो गेला. तोवर सावीनं आजूबाजूला पाहत चालता चालता सावधतेनं चिठ्ठी हळूच खाली फेकली. रघुनं उचलली व तो स्टोअर्सकडे जात गरज नसणारा रेनॉल्ड पेन घेऊन आला. येताना त्यानं चिठ्ठी वाचली. चव्हाण, काल रात्री सामानाची पोती सारख्याच रंगामुळे बदल झाली आहे. माझी पोती तुझ्याकडे तर तुझी पोती माझ्याकडे आली आहे. रूमवर असोदेकर बहिणी आल्यात. त्या कॉलेजला आल्यात की मधल्या सुट्टीमध्ये मी रूमवर निघते, तूही निघ, पोती बदलून दे. रघुने चिठ्ठी वाचली व तो गपगारला. आपण रूमवर जाताच पोती सोडली तर आतलं सामान पाहिलंच नाही. लवकर जात पोती बदलावी लागेल, नाहीतर किरण युवराज रूमवर आलेत की नाहक गवगवा होईल. तो वर्गात गेला व मधल्या सुट्टीची वाट पाहू लागला. पहिलाच दिवस असल्यानं फारशी मुलं आलीच नव्हती. दारातून तृप्ती, अवनी, किरण आले. युवराज, गाडीत जागा न मिळाल्यानं उभाच प्रवास केल्यामुळे जागरण झाले. मी रूमवर जातोय. रघु उठत बोलला. थांब, मी पण येतो सोबत. युवराज बोलला. तू सोबत यायला मी काही लहान आहे का. गपगुमान बस वर्गातच. रघुनं दटावलं व तो बाहेर पडला. 5-10 मिनिटात बेल होताच कुणाला काहीच न सांगता सावीही बाहेर पडली. तिची सायकल येताना पाहता चौकात थांबलेला रघु पुढे निघाला. रूमवर येताच त्यानं पोती उचलली व तो माधव पाटलांच्या वाड्यात शिरला. धडधडत्या छातीनं त्यानं पोती ठेवली व त्याची पोती उचलली. तुलाही नेमकी उज्ज्वला युरियाचीच पोती सापडली होती का सामान आणायला. वाटतं रिक्षात बदल झाली की रेल्वेतून उतरताना बदल झाली. सावी गालात मंद स्मित करीत म्हणाली. रघु काहीच बोलला नाही. पोती उचलत आपल्या रूमवर आला आणि उसासा टाकत गादीवर झोपला. तोच युवराज रूमवर आला. सावी मधल्या सुट्टीत निघताच हाही आला होता. का रे, तू का आलास.
रघु, कॉलेजला फारशी मुलं नसल्यानं तुझ्यानंतर मीही आलो निघून. रघु गादीवर झोपलाय याने हिरमोड झाला युवराज बोलला. रघुनं मस्त ताणून दिले. सावीनं आपली सामानाची पोती उघडली. पिठं लाडूचा डबा दिसला. तिनं उघडून पाहिला. सावी, 40 लाडू आहेत ग, रोज एक खायचा. महिनाभर पुरतील बाकी मैत्रिणींना वाटले तरी. मामी निघताना सारखी वटवटत होती हे सावीला आठवलं. तिनं लाडू मोजले तर 2 लाडू कमी. ती हसली. आवडले असतील का चव्हाणास लाडू? विचारात गडता गडताच तिला एकदम काही आठवलं व ती धडपडत पोती उपसू लागली. डायऱ्या? आपल्या डायऱ्या कुठं आहेत? काल गाडीत आपण 1च्या सुमारास बॅगेतून काढत लिहिल्या व नंतर कुठं ठेवले आपण? बॅगेत की पोतीत? बॅगेत सकाळी तर नव्हत्या, मग या पोतीत पण नाही तर मग? लाडू काढले तशाच डायऱ्या यानं काढल्या की काय? बापरे, जर यानं वाचल्या तर? ती घाबरली व मुली रूमवर यायच्या आत त्यांच्या रूमवर जाऊन आणायला हव्यात. ती उठली व वाड्यातून बाहेर पडणार तोच तिला युवराज येताना दिसला. ती तशीच बाजूला झाली. युवराज येत रूमवर गेला हे पाहताच आता जाऊन विचारण्यात अर्थ नाही हे तिनं ताडलं. ती रूमवर परतली. दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर तिनं कालसारखी चिठ्ठी लिहून ठेवली. पण आता द्यायची कशी? तिचं शिकवण्याकडे लक्ष लागेना. उदयोन्मुखचा तास सुरू झाला. शिक्षणाचे प्रकार, पण तिचं लक्ष मुळीच नव्हतं. कॉलेज सुटलं. ती सायकल घ्यायला गेली. सायकल काढून बाहेर निघताना तिला चव्हाण येताना दिसला. तिनं आपला वेग हळू केला. सावी, चल पटकन. तृप्ती, तू चल, चेन उतरली वाटतं, चल तू, म्हणत ती खाली उतरली व चेन बसवू लागली. मागून रघु जवळजवळ येऊ लागला. तिने हळू चिठ्ठी दिली तसं तो भरकन पुढे निघाला. पुढे जात त्यानं भराभर चिठ्ठी वाचली. चव्हाण, लाडू आवडले का? अजून काढून घेतले असते. आमच्या मामीच्या हातच्या लाडूंना चव असते. बरे असो, पोतीत माझ्या 2 डायऱ्या होत्या, तू काढल्या असतीलच, पण त्या कुणाच्या हातात पडणार नाही याची काळजी घे प्लीज, व लवकर परत कर. रघुला उलगडा होईना. आपण पोती उघडलीच नाही, कुठले लाडू नि कुठल्या डायऱ्या? रघु सायकल चालवत चालवत विचार करू लागला. आपण येताच पोतीचं तोंड उघडं केलं व झोपी गेलो तेव्हा रूमवर फक्त युवराज होता. म्हणजे युवराजनेच डायऱ्या काढल्या असाव्यात. त्यानं सायकलचा वेग कमी केला. मागून सावी जवळ येऊ लागली. रघुनं मागे पाहिले. कॉलेजमधलं कुणीच दिसेना. सावी, डायऱ्या मी काढल्या नाहीत आणि लाडूही नाही. मी येताच पोतीचं तोंड पीठ खराब होऊ नये म्हणून उघडं केलं आणि जागरणामुळे माझा डोळा लागला. त्यावेळेस रूमवर युवराज होता. बहुतेक त्यानंच डायऱ्या काढल्या असाव्यात. रघु पुटपुटला. त्यासरशी सायकलला कचकन ब्रेक लावत ती उतरली. मग तर मेलेच. जर त्यानं डायऱ्या वाचल्या तर आपलं काही खरं नाही. का? तू डायऱ्या वाचल्या का? पाहिल्याच नाही तर वाचेन कसं मी? चव्हाण, काहीही कर व त्याकडून लवकरात लवकर डायऱ्या परत मिळव, म्हणत ती निघाली. तिला बरंच पुढं जाऊ दिल्यावर नंतर तो म्हणाला, धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.